गुड मॉर्निंग सर्वांना. आजच्या दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. सुप्रभात. गुड मॉर्निंग. बघा बाळांनो, आपला इयत्ता 4थीचा हा वर्ग आहे आणि विषय भाषा. तुमच्या समोर तुमच्या या आजच्या तासाची वर्ग शिक्षिका. माझं नाव आहे सौ उमा महेश तेरलोटकर आणि आमच्या शाळेचं नाव आहे श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे प्राथमिक विद्यालय. आज खूप सुंदर असा दिवस आहे. आज खूप सुंदर असा दिवस आहे आणि या सुंदर अशा दिवसाची सुरुवात सुद्धा आपण खूप छान अशी केलेली आहे. आज आपण सर्वजण इथे इयत्ता 4थीच्या वर्गामध्ये काय करतोय? सेतू अभ्यासाचा सेतू अभ्यासक्रम. आता तुम्ही गेले 20 दिवस सेतू अभ्यासक्रम म्हणजे काय या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळलेल्या आहेत. सेतू म्हणजेच काय? ब्रिज. सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स. आपण इयत्ता 3री मधून 4थीत जात असताना काही ज्या गोष्टी आपल्या इयत्ता 3रीतल्या आहेत, ज्या पुढे पुढे पुन्हा प्रत्येक इयत्तेमध्ये सुरू राहणार आहेत, त्या गोष्टींना अनुसरून त्यांचे आपण एकदा परत काय करतोय? पाठपुरावा करतोय, उजळणी करतोय आणि हे सर्व आपण सेतू अभ्यासक्रमामध्ये पाहत आहोत. मग हा जो सेतू अभ्यासक्रम आहे, हा पाहण्यापूर्वी आजचा खूप सुंदर असा दिवस आहे. आजचा दिवस खूप सुंदर आहे. आज दिनांक 23 जुलै 2021 आणि आजचा दिवस खूप सुंदर आहे. आज एक काहीतरी दिवसाचं दिनविशेष आहे. ते दिनविशेष गौरी पुजारी, तुझा माईक ऑन कर आणि मला सांग, हे चित्र पाहिल्यावर तुला आजच्या दिवसाचं दिनविशेष सांगता येतं का बाळा? गौरी सांग. टीचर आज गुरुपौर्णिमा आहे. व्हेरी गुड. आता तुझं माईक बंद करायचं. बोलून झालं की माईक बंद करायचं. व्हेरी गुड. बघा, आज आहे गुरुपौर्णिमा. वैष्णवी, तुझा माईक ऑन कर. वैष्णवी कर. बघ बरं. पौर्णिमा म्हणजे काय तू सांगू शकतेस थोडक्यात तुझ्या मित्रमैत्रिणींना? तुला जे येईल ते सांग. बरोबर. ओके. आता तुझा माईक बंद कर. आता तुझा माईक बंद कर. आता तुझा माईक काय कर? बंद कर. व्हेरी गुड. बघा, गुरुपौर्णिमा. आता माझा पुढचा प्रश्न संस्कृतीसाठी आहे. संस्कृती माईक ऑन कर बाळा. हा, मला सांग, भारतीय सौर वर्षाचा कोणता महिना सुरू आहे बेटा? हा इंग्रजी महिना जुलै आहे. हो. हा, मग तसा मराठी महिना कोणता आहे भारतीय सौर वर्षाचा? आताच 2 दिवसापूर्वी आपण बघ एकादशी साजरी केली. त्या एकादशीच्या अगोदर काय नाव होतं? देवशयनी आषाढी एकादशी होती की नाही? हो. मग हा महिना कोणता आहे भारतीय सौर वर्षाचा किंवा मराठी महिना? आषाढ महिना. आषाढ. आषाढ. व्हेरी गुड. आता आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा असते. ओके, तुझा माईक बंद कर बेटा आता. आता सगळ्यांचे माईक बंद करा आणि थोडक्यात माहिती ऐका. आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा असते, त्या आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला हा गुरुपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. येतंय लक्षात? गुरुपौर्णिमा कोणत्या दिवशी साजरी केली जाते? तर आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला. 15-15 दिवसांनी चंद्राच्या अवस्था बदलत असतात, हेही तुम्हाला माहिती आहे. चंद्र लहान लहान होत जातो, अमावस्या येते, चंद्र मोठा मोठा होत जातो, पूर्ण चंद्र झाल्यावर पौर्णिमा येते. तशी आषाढ महिन्याच्या ही जी पौर्णिमा आहे, या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. मग ही जी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते, या दिवशी काय करतात? तर आपल्या गुरुबद्दल आदर, समर्पण यांचा हा सण आहे. हा सण हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म या दोन्ही ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि जल्लोषाने साजरा केला जातो. या गुरुपौर्णिमेला आणखी एक नाव आहे. सचिन जाधव नावाने जे बाळ आहे, तू तुझं माईक ऑन कर सोन्या. गुरुपौर्णिमेला आणखी एक नाव आहे. तुला माहितीये का ते नाव काय आहे? नसेल माहिती तर नो प्रॉब्लेम. माईक ऑन कर. माहिती असेल तर सांग, नसेल माहिती तर सांग टीचर मला नाही माहित, हरकत नाही. बरं, भक्ती माईक ऑन करते. भक्ती, तुझा माईक ऑन कर. भक्ती हँड रेज करत होती. येस. हा, तुला माहितीये बाळा गुरुपौर्णिमेला दुसरं काय नाव आहे? व्यास पौर्णिमा. खूप सुंदर. व्हेरी गुड. तुझ्यासाठी माझ्याकडून अगदी
छान छान शुभेच्छा बेटा. आता तुझा माईक बंद कर. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे देखील म्हणतात. आता कारण काय आहे की आदिगुरु, सर्वांचे आदिगुरु व्यास यांचा जन्म या पौर्णिमेला झाला होता आणि म्हणून या पौर्णिमेच्या दिवशी आपण एक प्रार्थना करण्याचा प्रघात आहे. सर्वांनी हात जोडा. सगळ्यांनी हात जोडा. वैष्णवी आपण चहा नंतर पिऊया बाळा. हात जोड. हात जोडा आणि बोला. तुमचा माईक बंद असू दे, पण तुम्हाला ऐकू येतंय त्याप्रमाणे तुम्ही बोलू शकता. ओम नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. बघा खूप छोटीशी सोपीशी वंदन करण्याची ही प्रघात आहे. ओम नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. ओके, छान. आता याप्रमाणे आपण प्रार्थना करून वंदन सुद्धा केलेलं आहे. मग आजच्या या दिवसाचा तुम्हाला सगळ्यांना छान महत्व माहिती आहे की पूर्वीच्या काळी, आता आपण कसे शाळेमधून सुटलो की घरी येतो, हो की नाही? सकाळी शाळेत जातो, संध्याकाळी दुपारी घरी येतो. आता ऑनलाईन शिकतोय, आपल्या घरच्या घरून शिकतोय. पण खूप 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 पूर्वी काय व्हायचं की हे जे गुरु शिष्यांचं नातं होतं, यामध्ये शिष्याला गुरुकडे जाऊन राहावं लागायचं. कारण दूर जंगलामध्ये त्यांचे आश्रम असायचे. मग अशा वेळेला शिष्य काय करायचा, प्रत्येक सुखवस्तू, जीवन त्याचं जे असायचं त्याचा त्याग करायचा आणि खूप वेगळं असं ज्ञानप्राप्ती करण्यासाठीचं जीवन तो गुरुसोबत घालवायचा. मग ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर गुरुदक्षिणा म्हणजे गुरुला त्यांच्या त्यांनी दिलेल्या ज्ञानाबद्दलचा एक मोबदला गुरुदक्षिणा देण्यासाठी म्हणून सुद्धा गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे. गुरु म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपल्याला काही ना काही शिकवतो. तो प्रत्येक आपला काय असतो, गुरु असतो. सर्वात सुरुवातीला वैष्णवी तुझा पुन्हा एकदा माईक ऑन कर बेटा. आपला सर्वप्रथम गुरु कोण? पहिला गुरु कोण बाळा? माईक ऑन कर ना. हा बोल. तू छोटं बाळ होती. हा, तुला छोट्या बाळाला खाऊ पिऊ घालणं, तुला बोलायला शिकवणं, तुला चालायला शिकवणं, हे कोणी शिकवलं बेटा? आईने. आई बाबांनी. बरोबर. मग आपले सर्वात पहिले गुरु कोण असतात? आई बाबा आई बाळा. बाबा. हा, मग आज तुम्ही सर्वांनी काय करायचंय, तुम्ही जसं आम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या, तसेच सर्वांनी आपल्या आई बाबांच्या पाया पडून त्यांनाही गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा द्यायच्यात. कारण ते सर्वात पहिले गुरु आहेत. येते लक्षात? मग आपण शाळेत गेल्यावर आपल्याला बाई भेटतात, आपल्याला सर भेटतात. अशा प्रकारे आपण पुढे पुढे शिकत जातो. म्हणूनच म्हटलेलं आहे की गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आलं लक्षात? गुरुपौर्णिमेची माहिती सर्वांना थोडक्यात सांगितलेली आहे. खूप छानपैकी तुम्ही ऐकून घेतलेली आहेत. सर्वांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. आता आपण आपल्या आजच्या अभ्यासाकडे वळूया. आजचा जो आपला तास आहे, या तासाला आपण विराम चिन्हे याबाबतची माहिती घेणार आहोत, याबाबतचा अभ्यास करणार आहोत. सचिन जाधव नावाने बाळ, तू मगाशी माईक ऑन करता करता राहिलेली, आता करशील? हा, कर कर. झालाय माईक ऑन. आता बोल माझ्याशी. शब्द वाचते स्क्रीनवर काय आहे? आता त्या माईकला किती वेळा दाबायचं? बस ना, आता बोल माझ्याशी. विराम चिन्ह याचा अर्थ काय तुला सांगता येईल का? नाही येणार. ओके, नो प्रॉब्लेम. बघा, हा जो एक मोठा शब्द आहे, हा शब्द, आता माईक बंद कर सोन्या, मी सांगते ते ऐक. हा जो मोठा शब्द आहे, यामध्ये दोन छोटे छोटे शब्द आहेत. आपण याच्या अगोदर सुद्धा मोठ्या शब्दात लपलेले शब्द शोधत होतो की नाही? आपण घेतलाय ना हा उपक्रम. हा, त्याप्रमाणे इथे दोन शब्द आहेत. वैष्णवी मला वाटतं सांगतेय दोन शब्द कोणते आहेत, सांगतेस ना? हो टीचर. हा, सांग. विराम आणि चिन्हे. व्हेरी गुड. विराम आणि चिन्हे. आता तुझा माईक बंद कर सोन्या. विराम. विराम म्हणजे काय? तर थांबणे. विराम म्हणजे काय? थांबणे. लक्षात ठेवा, विराम म्हणजे काय? थांबणे, विसावा घेणे. एखाद्या ठिकाणी आपण थांबतो की नाही, त्याला म्हणतात विराम घेणे. आणि चिन्ह म्हणजे काय? खुणा. चिन्ह म्हणजे काय? खुणा. मग आपण वाक्य जे शब्दांना जोडून अक्षरांना जोडून शब्द तयार करतो, बरोबर? आणि शब्दांना जोडून पुढे काय होतात? वाक्य तयार होतात. शब्द घेऊन मग पुढे वाक्य तयार होतात. मग या वाक्यांमध्ये कुठेतरी आपल्याला थांबावं लागतं. काही वेळेला आपण थोडा वेळ थांबतो, काही वेळेला आपण जास्त वेळ थांबतो. या सगळ्या गोष्टींना म्हणतात विराम. या सर्व गोष्टींना काय म्हणतात? विराम. मग अशाच विराम चिन्हांचा अभ्यास आज आपल्याला
करायचा आहे. पहिलं विरामचिन्ह आता आपण पाहतोय. बघा, पहिलं हे जे विरामचिन्ह आहे, हे विरामचिन्ह कोणतं आहे? हे मला थांबा, मी कोणाला आता सांगू? हां, वैष्णवी बागवे, बड्डे गर्ल. चला, उत्सव मूर्ती आहात तुम्ही आज. माईक ऑन करा. टीचर हां, मी एक काहीतरी चिन्ह दाखवलंय बघ बेटा. हे चिन्ह आपण 1ली ते 3री पर्यंत बऱ्यापैकी लेखन वाचन केलेलं आहे. हो की नाही? वाक्य लिहिली आहेत की नाही? या अगोदर सुद्धा बऱ्याच ठिकाणी चित्रवर्णन म्हण, गोष्टी लिहिणे म्हण, हो ना? मग हे चिन्ह आपण त्या वाक्यांमध्ये कुठे वापरलंय का? विरामचिन्ह म्हणून. हो काय म्हणतात याला? विराम विराम. शांतपणे थांबतो. यालाच म्हणतात पूर्णविराम. काय म्हणतात बेटा? पूर्णविराम पूर्णविराम, फुल स्टॉप, पूर्णविराम. हा पूर्ण आता माईक बंद कर. पूर्णविराम कधी येतो? हे तुम्हाला थोडक्यात मी सांगते. पहिलं जे विरामचिन्ह आहे, हे आहे पूर्णविराम. बघा, आपण जेव्हा बोलतो, भाषेमध्ये जेव्हा एखादा विचार पूर्णपणे प्रकट झालेला दिसतो, आपल्याला जे बोलायचे ते पूर्णपणे आपण बोलून होतं, तेव्हा बोलताना तेथे थांबतो ते दर्शवण्यासाठी म्हणून हे पूर्णविरामाचं चिन्ह वापरलं जातं. आता इथे एक वाक्य आहे. आपला सार्थक वाचेल हे वाक्य. सार्थकने हँड रेज केलाय. सार्थक माईक ऑन कर. सार्थक वाच. मला आई आवडते. मला पण माझी आई आवडते. सार्थकला पण सार्थकची आई खूप आवडते. बघा, मला माझी आई आवडते. हे वाक्य इथे पूर्ण झालं की नाही आवडते नंतर? हो ना? वाक्य पूर्ण झालं ना बाळा? मला माझी आवडते. मग जिथे वाक्य पूर्ण झालं ते दाखवण्यासाठी म्हणून आपण वाक्याच्या शेवटी हे जे टिंब दिलेलं आहे की नाही, याला आपण काय म्हणतो? पूर्णविराम. काय म्हणतो बाळा? पूर्णविराम. आलं लक्षात? याला आपण म्हणतो पूर्णविराम. ओके, आता तुझा माईक बंद करायचा. बघा, आपण एकेका विरामचिन्हाची माहिती घेत चाललोय. एकेका विरामचिन्हाची माहिती घेत चाललेलो आहोत. आता इथे एक दुसरं विरामचिन्ह आलेलं आहे. अथर्व सुहास, तुझा माईक ऑन कर. तुम्हाला काय माहितीये ते आधी मला सांगा. हा, व्हेरी गुड. तुला हे विरामचिन्ह ओळखता येतं का बाळा? सांग. हे कोणतं विरामचिन्ह आहे? नाही आलं ना मी सांगणार आहे बाळा. घाबरायचं नाही, बोलायचं. तुला नाही आलं ना मी सांगेन. हे वापरलंयस का तू कधी या अगोदर? आपण लेखन केलंय तेव्हा नाही वापरलं? बघ, आठवेल तुला, आठवेल. ओके, तुझा माईक आता बंद कर. तू खूप गोड हसतोस. मला तुझं हसणं खूप आवडलं. आता तुझा माईक बंद कर. आपण आपल्या दुसऱ्या मित्रमैत्रिणी. स्वल्पविराम अरे वा, स्वल्पविराम. ओके, आता तुझा माईक बंद कर. स्वल्पविराम. माईक बंद कर. छान. हे चिन्ह कोणतं आहे? स्वल्पविराम. हे जे खूण आहे, हे जे विरामचिन्ह आहे, हे याला नाव काय आहे? स्वल्पविराम, ज्याला इंग्रजीमध्ये आपण कॉमा म्हणतो. ओके. बघा, आपण काही वाक्य जेव्हा आपण बोलतो, तिथे काही वेळा थोडंसं थांबावं लागतं. जे आपण पूर्ण थांबलो तर पूर्णविराम. वाक्य पूर्ण झालं, पूर्ण थांबलो तर पूर्णविराम. पण काही वेळा थोडंसं थांबावं लागतं. मग तिथे आपण हे स्वल्पविरामाचं चिन्ह देतो. येतंय लक्षात? तुम्ही मागच्या तासाला नाम, सर्वनाम, विशेषण हे सर्व शिकले होते. याचा अभ्यास तुम्ही केलेला होता. मग ह्या सर्व प्रकारे हे जे समान जातीचे आहेत, अनेक शब्द जेव्हा एकत्र येतात, बघा नीट लक्षात घ्या. समान जातीचे जेव्हा अनेक शब्द एकत्र वापरले जातात, एकत्र येतात, तर अशा वेळेला प्रत्येक शब्दापुढे हा स्वल्पविराम वापरला जातो. कळतंय? एकाच जातीचे शब्द. काय म्हटलं मी? एकाच जातीचे शब्द किंवा छोटी छोटी वाक्य. एकाच जातीचे शब्द किंवा छोटी छोटी वाक्य ही जर एका पाठोपाठ आलेली असतील, लागोपाठ आलेली असतील, तर असं वाक्य वाचताना, त्याचं लेखन करताना आपण काय करतो? तिथे स्वल्पविरामचा वापर करतो. आता आपल्या वर्गामध्ये खूप मुलं आहेत. आता एवढ्यात जे मुलं आहेत, आता जसं श्रावण दिसतोय, त्यानंतर संतोष दिसतोय, वेदा दिसते. आता श्रवण वेगळा आहे, संतोष वेगळा आहे, वेदा वेगळा आहे. म्हणजे जर तिघांची नावं मला लिहायची असतील, हो की नाही? तिघांची मला नावं शेजारी शेजारी लिहायची असतील,
तर मी ह्या चिन्हाचा वापर करू शकते का श्रवण? सांग बरं. माईक ऑन कर. हो. हा, कधी करेन मी? कुठे करेन सांग बरं. आपल्याला लिहिलेलं वाक्य बघायचंच आहे. म्हणजे आता मी तुझं नाव पहिलं लिहिलं, श्रवण. मी पहिलं नाव लिहिलं, मग स्वल्पविराम. दुसऱ्याचं नाव लिहिलं, स्वल्पविराम. Very मग तिसऱ्याचं नाव लिहिलं. मग तिसऱ्याच्या नावानंतर परत स्वल्पविराम द्यायचा का? नाही, कारण तो तिथे 3 मुलांची नावं आपण वेगळेपणा दाखवलं. आता इथे मी एक वाक्य दाखवलंय सोन्या. हे वाचशील तू? हा. बघ. राजूने बाजारातून केळी, द्राक्षे, अंजीर, कलिंगड ही फळं आणली. व्हेरी गुड. बघ, आता यामध्ये एकसारखी फळांची नावं आली आहेत की नाही? हो. राजूने काही फळं आणलीत. ह्या फळांमध्ये आपण काय केलं? स्वल्पविराम. दिसतोय ना तुला? स्वल्पविराम फळांच्या नावांमध्ये. हे सर्व काय आहे? स्वल्पविराम. म्हणजे तिथे आपण पूर्ण थांबलो का? थांब. तुझा माईक तू बंद केलास बाळा. मी करते तुला परत माईक ऑन करायला. कर. माईक ऑन कर श्रवण. नाही. मग आपण काय केलं? तिथे थोडंसं थांबलो. ओके. आपण असं वाटलं का केळी, द्राक्ष, अंजीर, कलिंगड? नाही. आपण कसं वाटलं? केळी, द्राक्ष, अंजीर, म्हणजे त्यातला वेगळेपणा आपल्याला समजून आला. बरोबर? आणि तो बोलताना जसा समजून येतो तसा लिहिताना समजून येण्यासाठी कुठे थांबतोय थोडा वेळ ते दाखवण्यासाठी आपण हे स्वल्पविराम हे चिन्ह वापरलेलं होतं. आलं लक्षात? व्हेरी गुड. आता तुझा माईक बंद कर. माईक बंद कर. आता आपण आपली ही जी पुढची मैत्रीण आहे निविशा. निविशा तुझा माईक ऑन कर राजा. निविशा. झाला सोन्या? झाला. आता बघा, पुढचं एक चिन्ह आलेलं आहे. या चिन्हाला ओळखते तू? हा, बरोबर. प्रश्नचिन्ह. केव्हा येतं हे प्रश्नचिन्ह बाळा? आता आपण स्वल्पविराम, पूर्णविराम पाहिला. प्रश्नचिन्ह केव्हा आणि कुठे येतं सांग? आता समज मी तुला विचारलं, तुझं नाव काय? तुझे नाव काय आहे? बरोबर? हा माझा प्रश्न झाला की नाही? त्यावर तुझं उत्तर तू मला देशील की बाई माझं नाव निविशा आहे. हो ना? मग मी तुला तुझं नाव विचारलं. कळलं? मी तुला काय केलं? तुझं नाव विचारलं. म्हणजे मी प्रश्न विचारला. मग असं जेव्हा नाव विचारलं जातं किंवा एखादा प्रश्न विचारला जातो, तेव्हा त्या प्रश्नाच्या शेवटी काय असतो? प्रश्नचिन्ह असतं. ते वाक्यामध्ये आता तुझा माईक बंद कर. बघा, वाक्यामध्ये माईक बंद कर सोन्या. निविशा माईक बंद कर बेटा. गुड गर्ल. खूप छान. बघा, वाक्यामध्ये एखादं जे वाक्य असतं त्या वाक्यामध्ये जर प्रश्न विचारायचा असेल, म्हणजे ते प्रश्नार्थक वाक्य असतं. प्रश्न विचारायचा असेल त्याला प्रश्नार्थक वाक्य म्हणतात. तेव्हा अशा वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरलं जातं. कळतंय? संस्कृती तुझा माईक ऑन कर. संस्कृती सरगर. मला एखादं असं प्रश्नचिन्ह असलेलं वाक्य बनवून सांगशील? तुझे गाव कोणते? व्हेरी गुड. तुझे गाव कोणते? बघा, इथे प्रश्न विचारला की नाही? आता तुझा माईक बंद कर. आराध्य माने, तुझा माईक ऑन कर. एखादं प्रश्नचिन्ह असलेलं वाक्य सांगशील? झालेला ऑन बेटा. थांब. आराध्य थांब. 1 मिनिट धीर धर. 1 मिनिट. आत्ता ऑन कर बरं. झालं? तुझे नाव काय आहे? तुझे नाव काय आहे? तुझ्या आईचे नाव काय आहे? ओके, बघा, व्हेरी गुड. छान. तुझे नाव काय आहे? तुझ्या आईचे नाव काय आहे? तुझ्या मित्राचे नाव काय आहे? किती वाजले आहेत? तू कोठे चालला आहेस? तू हे काय करत आहेस? येतंय लक्षात? या अशा वाक्यांमध्ये आपण काय करत असतो? प्रश्न विचारत असतो. अशा वाक्यांमध्ये आपण काय करत असतो? प्रश्न विचारत असतो आणि अशा वाक्यांना आपण काय म्हणतो? प्रश्नार्थक वाक्य. येतंय लक्षात? अशा वाक्यांना आपण म्हणतो प्रश्नार्थक वाक्य. आणि प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी हे असं प्रश्नचिन्ह आलेलं असतं. ठीक आहे? समजलं सर्वांना प्रश्नचिन्ह कधी येतं? आता इथे तनुजा कोरडे, तुझा माईक ऑन कर.
आता बघ हं. काय ग हे? साप साप हा साप पाहिल्यावर तुला तुझ्या मनामध्ये कोणती भावना निर्माण झाली? भीती भीती. कसा अंगावर येतो ना एका मिनिटात, अरे बापरे असं झालं ना, हो की नाही? परत सोडू का अंगावर? थांबा, परत सोडते हा. सगळ्यांच्या अंगावर एकत्रच सोडूया, म्हणजे सगळ्यांना भीती वाटली पाहिजे. आला. घाबरायला झालं की नाही? हं? हा साप बघितल्यावर तुझ्या मनामध्ये जसं भीती वाटली, तेव्हा तुझ्या तोंडून पटकन कोणतं वाक्य आलं? काय टीचर? तुझ्या तोंडून कोणतं वाक्य येईल सांग? असा साप प्रत्यक्षात तुझ्या समोर आला असा, तर तू काय बापरे बोलशील? अरे बापरे! काय बोलशील? अरे बापरे! हो की नाही? अरे बापरे! केवढा भयानक साप आहे किंवा केवढा मोठा हा साप आहे. आहे येतंय लक्षात? म्हणजे जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये, तर मला त्या सापाची भीती वाटली, मी जरा त्या सापाला पळवते आणि पुढे जाते. बघा, जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये तुझा माईक बंद कर बेटा आता. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये आपल्या मनामध्ये असलेला आनंद किंवा भीती किंवा आश्चर्य, दुःख अशा भावना जेव्हा आपण व्यक्त करायच्या असतात, जसं आता आपण सापाला पाहिल्यावर आपल्या मनामध्ये भीती आली. अरे बापरे! हो की नाही? अरे बापरे! असं म्हटलं की नाही, म्हणजे भीती आली, आनंद आला किंवा आश्चर्य वाटलं, दुःख वाटलं, ह्या सगळ्या आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात. मग अशा भावना जेव्हा आपण व्यक्त करण्यासाठी वाक्य वापरतो, त्या वाक्याच्या शेवटी अशा प्रकारे उद्गारवाचक चिन्ह वापरलं जातं. येतंय लक्षात? आता मला ओजसचा माईक ऑन पाहिजे. ओजस इंगळे, माईक ऑन कर सोन्या. ओजस. हां, व्हेरी गुड. ओजस, हे बघ इथे हे वाक्य आलेलं आहे. हां, हे वाचशील बेटा? अरे बापरे केवढा मोठा साप आहे. तो मगाशी साप तुझ्या अंगावर येताना जेव्हा दिसला, असा प्रत्यक्ष जेव्हा साप खरोखर जर आला, तर तू एवढा शांतपणे वाचणार का, बोलणार का? अरे बापरे! केवढा मोठा साप हा. कसं वाचशील? कसं बोलशील? अरे बापरे केवढा मोठा साप हा. हां, बरोबर. कसं घाबरशील की नाही? मी तर बाबा घाबरते. मला सापाची भीती वाटते. पण कोणताही प्राणी आपल्याला केव्हा त्रास देतो? जेव्हा आपण त्याची खोडी काढतो किंवा त्याला त्रास देतो तेव्हा. उगाचच काही कोणी आपल्याला त्रास देत नाही. हो की नाही? मग हा साप पाहिल्यावर मला पण असं वाटलं, "अरे बापरे! केवढा मोठा साप हा." हो की नाही? आपली भावना आपण व्यक्त केली. भीती वाटली, ती भावना आपण व्यक्त केली. आलं लक्षात? मग त्यावेळेला अशा वाक्यांच्या शेवटी आपण हे उद्गारवाचक चिन्ह वापरतो. कळलं तुला ओजस? कधी वापरायचं ते? ओके. हो. आता तुझा माईक बंद कर. आता इथे आपला निधी महाडिक, तुझा माईक ऑन कर. निधी गालावरचे हात काढ आणि माईक ऑन कर. निधी, माईक ऑन कर. हा हां. बाई. आता मी तुझ्यासाठी एक चित्र दाखवणार आहे हां. निधी, बघ बरं कसं वाक्य वाटतंय? मनात कसं वाक्य येतंय तुझ्या? बोल बरं. अरे वा किती छान बाग आहे. अरे वाह! किती छान बाग आहे. निधीने किती छान म्हटलं. बघा, म्हणजे आपल्याला ते चित्र किंवा ती वस्तू पाहिल्यावर एक भावना मनात निर्माण झाली, हो की नाही? जसं साप पाहिल्यावर भीती आली. सार्थक थांब ना, त्या माईक बरोबर नुसता खेळ चाललाय हँड रेज करून. थांब. निधी, कळलं? अरे वाह! किती सुंदर बाग आहे. आता आपण तुझा माईक बंद करायला सांगूया आणि सार्थकला काहीतरी खूप छान सांगावसं वाटतंय त्याच्याकडे जाऊया. सार्थक बोल. केला तुझा माईक ऑन. सार्थक भंडारी बोल. किती सुंदर बाग आहे हे. किती सुंदर बाग आहे ही. हो की नाही? ओके. माईक बंद करायचा लगेच. चला, बर्थडे गर्ल परत आली आपल्याकडे. वैष्णवी, माईक ऑन कर. येस बोल. टीचर. बोला, तुम्हाला काय वाटतं हे चित्र पाहून? अरे वा किती सुंदर बाग आहे. किती सुंदर बाग आहे. ओके, माईक म्यूट कर. बघा, म्हणजे अरे बापरे, अरे वाह! किती सुंदर. आपल्या मनातल्या भावना, आपल्या मनामध्ये भावना आल्या की नाही? आनंद आला किंवा राग आला किंवा भीती आली. येतंय लक्षात? मग अशा वेळेला जे आपण वाक्य लिहितो, त्या वाक्यांच्या शेवटी काय येतं? उद्गारवाचक चिन्ह येतं. येतंय लक्षात? त्या वाक्यांच्या शेवटी हे उद्गारवाचक चिन्ह येतं. किती सुंदर फुलपाखरं आहेत ही. किती सुंदर बाग आहे. अरे वाह! अरे बापरे! अरे बापरे! अगं गं! आई गं! आई गं! मी पडले. आई गं! मला लागलं. असं म्हणतो की नाही?
आलं लक्षात? त्यावेळेला आपण काय करत असतो, उद्गार चिन्हाचा वापर करत असतो. बघा आता ही सगळी आपण काय पाहिली, चिन्ह पाहिली. ही सर्व काय पाहिली, चिन्ह, विराम चिन्ह. काही ठिकाणी आपण पूर्ण वेळ थांबलो, काही ठिकाणी आपण थोडा वेळ थांबलो, काही ठिकाणी आपण आपले प्रश्न दाखवून दिले, काही ठिकाणी आपल्या भावना स्पष्ट केल्या. येतंय लक्षात? चला आता भक्ती गोरे, तुझा माईक ऑन करशील बाळा. झाला? हा, बघ बरं. येस. येस. आता तुझ्या समोर एक वाक्य आलेलं आहे. हे वाक्य वाचायचं आणि या वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह आहे ते तू सर्वांना सांगायचं. आज कोणता वार आहे? कोणतं विरामचिन्ह आहे सोन्या? प्रश्न चिन्ह. प्रश्नचिन्ह. कुठे दिलंय प्रश्नचिन्ह? प्रश्न संपल्यावरती. बरोबर. आपला प्रश्न काय होता? आज कोणता वार आहे? आपण जेव्हा वाचतो ना तेव्हा पण त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न जाणवला पाहिजे. आज कोणता वार आहे? असा प्रश्न विचारायचा. आज कोणता वार आहे? ओके, व्हेरी गुड. आता तुझा माईक बंद करशील तू. आता तुझा माईक बंद कर. खूप एकदम एकदम सोन्यासारखी मुलं आहेत. आता इथे शेख आहे, नाझो शेख. तुझा माईक ऑन करशील बेटा? नाझो शेख. हो. हा, आता तू वाक्य वाच. अरे वा, किती सुंदर अक्षर आहे तुझ्या. अरे वा, किती सुंदर अक्षर आहे तुझं. अरे वा नाझो शेख, तू खूप छान वाचलं. हो की नाही? व्हेरी गुड. अरे हो, वा, किती थँक्यू. छान अक्षर किती सुंदर अक्षर आहे तुझं. इथे कोणतं उद्गार चिन्ह आलंय? नम्रता सांगेल मला. नाझो, तुझा माईक बंद कर बेटा. हा, नम्रता तुझा माईक ऑन कर. नम्रता चव्हाण, माईक ऑन कर सोन्या. झाला? आता आम्ही हेडफोन लावतोय वाटतं. हा, बोल. माईक ऑन कर सोनू. हा, कर. दाब बटन. नाही आवाज येतोय सोन्या तुझा. माईक ऑन नाही झाला अजून. कर. हा, आत्ता झाला. बोल. उद्गारवाचक चिन्ह. बरोबर. उद्गार आलेत की नाही? अरे वा. हो ना? बरं. आता तुला मी पुढचं वाक्य वाचायला देते हा बाळा. वाच बरं. राधा मराठीचे पुस्तक घेऊन ये. राधा, थांबलो की नाही थोडा वेळ? मग तिथे कोणतं विरामचिन्ह आलं बाळा? इथे बघ. राधा नंतर कोण? हा, बोल बोल. अल्पविराम. स्वल्पविराम. राधा असं नाही म्हटलं, राधा मराठीचे पुस्तक घेऊन ये. थांबलो की नाही आपण? राधा हे नाव आहे, तिच्यानंतर आपण थांबलो. हा, मग राधा मराठीचे पुस्तक घेऊन ये. मग इथे शेवटी, वाक्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह आलेलं आहे? पूर्णविराम. पूर्णविराम. वाक्य पूर्ण झालं, पूर्णविराम आलेला आहे. ओके, आता तुझा माईक तू बंद करशील. आता आपण पुढच्या विद्यार्थ्याकडे जाऊया. इथे मला श्रेया दिसते. श्रेया, तुझा माईक ऑन करशील बाळा? श्रेया, मी एकेकाकडे येते. श्रेया. हो टीचर. हा, आता बाळा तुझ्या समोर वाक्य आलंय, ते वाच बरं. रमेश, सतीश आणि गणेश खूप चांगले मित्र आहेत. ओके, रमेश, सतीश आणि गणेश खूप चांगले मित्र आहेत. आता यामध्ये कोणकोणती विरामचिन्ह आलेत सांग बरं. स्वल्पविराम, पूर्णविराम. स्वल्पविराम आलेला आहे कुठे? रमेश आणि सतीश यांच्यामध्ये इथे स्वल्पविराम आलेला आहे. हा जर आणि शब्द नसता तर इथेही आलं असतं, बरोबर ना? हो ना? आपण सुरुवातीला उदाहरण घेतलं होतं एक. ओके, आता तुझा माईक तू बंद करशील आणि मी दुसऱ्या विद्यार्थ्याकडे जाईन. सचिन जाधव, तुझा माईक ऑन कर आता. सचिन जाधव, झाला बेटा? होय. हा, आता हे वाक्य वाच. आई म्हणाली. आई म्हणाली. आता कसं झालंय माहितीये, एक छोटीशी माझ्याकडून चूक झाली. मी आई नंतर इथे चुकून स्वल्पविराम दिला गेलाय, तो नको आहे. त्याच्यावर मी असा कर्सर ठेवते, बाण ठेवते, म्हणजे तो तुम्हाला दिसणार नाही. अशा प्रकारे मी इथे कर्सर ठेवते. एक मिनिट. हा, आता वाच. आई म्हणाली. हा,
बाळ बाळ लवकर तयार हो. लवकर तयार हो. बरोबर आहे. लवकर तयार हो. बरं, आता तुझा माईक तू बंद करशील? हो. हा, छान. आता तुझा माईक तू बंद कर. बघा इथे बाळांनो, तुम्ही ना तुमचं नाव काहीतरी वेगळंच लिहिता. मग मला तुमचं नाव घेताना खूप त्रास होतो. इथे आपला हा मित्र आहे, रेडमी नावाने त्याने कनेक्ट केलेला आहे. तुझा माईक ऑन कर सोन्या. आता माईक ऑन कर. खेळतोय. केला? वाक्य वाच बरं. वाक्य वाच. तुझं नाव सांग मला आधी. तुझं नाव सांग बाळा. घाबरू नको, बोल. नाही? नाही? बरं, ठीक आहे. आपण आपल्याकडे वेळ थोडा असतो, त्यामुळे आपण आपल्या पुढच्या मित्र-मैत्रिणींकडे जाऊया. इथे आपली पुढची मैत्रीण आहे सोनाक्षी. सोनाक्षी विक्रम. माईक ऑन कर बेटा. सोनाक्षी. हो टीचर. हा, वाच बाळा. मी तुला मगाशी सांगितलं आपल्या मित्राला त्याप्रमाणे इथे आई नंतर हा स्वल्पविराम वाचू नको, तो चुकून झालेला आहे. तर तू वाचू नको आणि बाकीचं पूर्ण वाच. आई म्हणाली, बाळा लवकर तयार हो. आई म्हणाली, बाळ लवकर तयार हो. आता इथे बघ, स्वल्पविराम बरोबर इथे सुरुवातीला आणि शेवटी 2 चिन्ह दिसतात. याला काय म्हणतात माहितीये बेटा? हो. काय म्हणतात सांग? अवतरण चिन्ह. काय म्हणतात बेटा? अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह याला म्हणतात अवतरण चिन्ह. याला म्हणतात अवतरण चिन्ह. आता हे अवतरण चिन्ह कुठे येतं, कधी येतं ते मी एक थोडक्यात तुम्हाला सांगते. मग आपण पुढच्या गोष्टीकडे जाऊ. बघा, आपण व्याकरणामध्ये एखादं वाक्य जेव्हा बोलण्याच्या दृष्टीने बोलतो, आता बोलण्याच्या म्हणजे बोलतोय असं दाखवतो. तुझा माईक बंद करशील तू आता. आता इथे आई म्हणते, हो की नाही? आई म्हणाली, काय म्हणाली बाळाला? की बाळ लवकर तयार हो. मग त्या ठिकाणी जे बोलतो वाक्य, बोलण्याची क्रिया झाली, ते दाखवण्यासाठी म्हणून इथे दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग केला गेला. कळलं? इथे दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग केला गेला. आलं लक्षात? आता मी हे शेअरिंग थोडा वेळ जरा स्टॉप करते. आतापर्यंत आपण काय केलं? सर्व विरामचिन्ह म्हणजे काय, विरामचिन्ह कशाला म्हणतात, या सगळ्या गोष्टींचा आपण काय केला? अभ्यास केला. या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केला, हो की नाही? तुम्हाला हे सर्व समजलेलं आहे की विरामचिन्ह कशाला म्हणतात, विरामचिन्ह केव्हा येतं. नक्की सगळ्यांचे हँड रेज आहेत? ओके. मग आता सगळ्यांनी वही घ्यायची आणि आपली पेन्सिल, वही पेन्सिल घेऊन रेडी राहायचंय. आता मी तुमच्या समोर, तुम्हाला चित्रवर्णन खूप छान समजतं, हो ना? चित्रवर्णन याआधीही केलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. मी तुम्हाला आता एक चित्र दाखवणार आहे. आणि त्या चित्रावरून तुम्हाला एक 4-5 वाक्य लिहून काढायचे. आलं लक्षात? चित्रावरून वाक्य लिहून काढायचे आणि ती वाक्य लिहून काढत असताना नुसतं असं नाही लिहायचं की हे चित्र अमुक आहे, ते चित्र अमुक आहे. त्या वाक्यांमध्ये अशी वाक्य तयार करायची की ज्यामध्ये विरामचिन्हांचा आपल्याला वापर करता येईल. प्रश्नचिन्ह असेल किंवा उद्गारवाचक चिन्ह असेल, स्वल्पविराम असेल, स्वल्पविराम नसेल, अवतरण चिन्ह असेल, अशा प्रकारे वेगवेगळ्या चिन्हांचा वापर करून तयार होणारी वाक्य आपण आता लिहिणार आहोत. रेडी आहेत सगळेजण? मी सर्वांसमोर आता ते चित्र दाखवते. ओके. एकच मिनिट. बघा, तुमच्या समोर चित्र आलेलं आहे. आता कोणी काही बोलणार नाहीये. ह्या चित्राबाबत काय करायचं आहे याच्या मी सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे तुम्हाला याच्यावर आधारित या चित्रावरून सुचणारी 5 वाक्य काय करायची आहेत? लिहायची आहेत. 5 वाक्य लिहायची आहेत, ज्यामध्ये विरामचिन्हांचा वापर केला जाईल.
चला, तुमचा वेळ सुरू झालेला आहे. 2 मिनिटाचा वेळ आहे. सुरू. चला, रेडी? वाक्य लिहायला सुरुवात झालेली आहे. श्लोकला सांगतो. आता बघा बरं, वाक्य लिहायला सुरुवात झालेली असेल. या चित्रामध्ये काय काय दिसतं? व्यक्तीला नाव द्या. आपण चित्रवर्णनामध्ये पाहिलेलं आहे. व्यक्तीला नाव द्या. व्यक्तीला नाव द्या. वस्तूंची नावं, भाज्या दिसतायत. मग हे ठिकाण कोणतं आहे? ठिकाणाचं नाव लिहायचंय आपल्याला. ठिकाणाचं नाव लिहायचंय. तिथे काय काय दिसतंय? ओके. व्यक्ती, वस्तू, जागा यांना नावं देऊन आपल्याला करायचंय. आणि ज्यांचं लिहून होणार आहे त्यांनी मला हँड रेज करून सांगायचं, म्हणजे हँड रेज करायचंय, म्हणजे मला कळेल की तुमचं लिहून झालंय. त्याप्रमाणे मग आपण एकेकाला वाक्य सांगण्यासाठी म्हणून सुरुवात करू. बऱ्याच मुलांचे हँड रेज होत आहेत. आपली वेळ सुरू झालेली आहे. अक्षरा तुझा माईक ऑन करशील बेटा? अक्षरा, झाला माईक ऑन. हा, बोला, तुम्ही काय वाक्य लिहिली आहेत ते. एक वाक्य जरी सांगितलंच ना बाळा तरी चालेल. बोल. मला इथे खूप साऱ्या भाज्या दिसत आहेत. बरं, आता हे जे तू वाक्य लिहिलं, या वाक्यामध्ये तू कोणत्या विरामचिन्हाचा वापर केला असेल ते सांग तुझ्या मित्रमैत्रिणींना. प्रश्न कोणतं बेटा? प्रश्नार्थ. प्रश्नार्थक आहे का? मला इथे खूप भाज्या दिसत आहेत. दिसतायत तुला? हा प्रश्न आहे का की मला कोणत्या भाज्या दिसत आहेत? असं जर असतं तर तो प्रश्न झाला असता. पण मला इथे भाज्या दिसत आहेत हे वाक्य पूर्ण झालं. म्हणून त्या वाक्याच्या शेवटी बेटा तुला पूर्ण विराम द्यावा लागेल. आलं लक्षात? प्रश्नार्थक जेव्हा वाक्य असतं, असं वाक्य की ज्यामधून प्रश्न विचारला जातो, तिथे प्रश्नचिन्ह. ठीक आहे? आता तुझा माईक तू बंद करशील. माईक बंद करशील. ओके. आता आपण आपल्या दुसऱ्या मित्राकडे जाऊया. इथे आयुष तुझा माईक ऑन करशील? आयुष, कर. थांब आयुष, मी आली तुझ्यापर्यंत आणि तुझा माईक ऑन झालेला आहे. बोल. पहिल्या चित्रात भाजी मार्केट दिसत आहे. भाजीवाल्याकडे खूप भाज्या आहे. भाजीवाला भाजी देत आहे. बरं, आता तुझा माईक बंद कर. ह्या सगळ्या वाक्यांमधून आयुषने त्याच्या मनामध्ये येणारे वर्णन सांगितलेलं आहे. आपण इथे श्रावणीकडे जाऊया. श्रावणी गोंधळी. दुधी भोपळा आहे. हा, दुधी भोपळा. आता तुझा माईक बंद कर. आता श्रावणीने माईक ऑन केलाय. बोल श्रावणी. बोलते ना श्रावणी? या दुकानात भाज्या दिसत आहेत. बरं, कोणत्या कोणत्या भाज्या दिसत आहेत? गाजर, वांगी, आपण बोलताना दुधी भोपळा. ऐक. आता तू बोलताना आपण बोलू शकतो गाजर, वांगी, अजून. आपण लिहिताना असं लिहिणार आहोत का अजून? नाही. गाजर, वांगी, दुधी भोपळा, कारले, ओके, तोंडली, काकडी असं लिहित असताना त्या प्रत्येक शब्दामध्ये आपण कोणतं विरामचिन्ह देणार बाळा? स्वल्पविराम. बरोबर. आणि वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम. व्हेरी गुड. आलं लक्षात? मग आता वाक्य सांग बरं. असं एक वाक्य तयार कर आणि बोल. वाक्य बोल. नाही हरकत नाही. तुझा माईक बंद कर. आपण आपल्या दुसऱ्या मित्रमैत्रिणींकडे जाऊ, कारण आपल्याकडे वेळ कमी आणि आपले वर्गमित्र खूप आहेत. ओके नाही? त्यांच्या प्रत्येकाकडे आपल्याला पोहोचायचं असतं, त्यामुळे आपण तो प्रयत्न करत असतो. आता इथे विघ्नेश आहे. विघ्नेश वीरेन, तुझा माईक ऑन कर बाळा. विघ्नेश.
हा बोला, तुम्ही बोला. एखादं वेगळं वाक्य, प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं असेल तर काय होईल वाक्य, सांग बरं. इथे बघ, इथे त्या भाजीवाल्यासमोर इथे ग्राहक आहे. ग्राहक म्हणजे जो खरेदी करतो तो त्या दुकानदाराला प्रश्न विचारेल. विघ्नेश, ही भाजी कितीची आहे? किती रुपयांना दिली, किंवा कोबी किती रुपये, कोबी कसा दिला, कोबी किती रुपये किलो, हो की नाही? आलं लक्षात? असं वाक्य जेव्हा तयार होणार तेव्हा तिथे काय होणार, प्रश्नार्थक वाक्य. हा, आता हा आपला अथर्व आहे ना, अथर्व तो काहीतरी पेन्सिल बरोबर खेळताना दिसतो. मी अथर्वकडे जाते, थांबा. कुठे पळाला, हे काय होतं, शोध. हा, परत आला. अथर्व, तुझा माईक ऑन कर, तुझी पेन पेन्सिल बाजूला ठेव आणि तुझा माईक ऑन कर. अथर्व पाष्टे, निळ्या रंगाचा पेन हातात आहे. अथर्व पाष्टे, माईक ऑन कर. हा, तुझंच नाव. ओके, येस चल बोल. टीचर. प्रश्नार्थक वाक्य तयार कर. एखादा प्रश्न तयार होईल का या चित्राकडे बघून, तुला वाटतं का? गाजर हा, किती बोल. रुपये किलो आहे? आता हे कोण विचारणार, दुकानदार विचारणार का? नाही, ग्राहक विचारणार, हो की नाही? मग ग्राहकाने विचारले, आपण असं वाक्य तयार हो. करू शकतो. ग्राहकाने विचारले नंतर थांबायचं, स्वल्पविराम द्यायचा. मग तो बोलतोय, विचारतोय म्हणून मग अवतरण चिन्हात वाक्य टाकायचं. गाजर किती रुपये किलो, आलं लक्षात? मग त्याच्या शेवटी परत प्रश्नचिन्ह द्यायचं. वाक्य पूर्ण झालं म्हणून वरती अवतरण चिन्ह द्यायचं. अवतरण चिन्ह बंद करून पूर्ण करायचं. येते? म्हणजे अशा प्रकारे बोलत असताना कोणतं चिन्ह द्यायचं हेही लक्षात आलं पाहिजे. ओके, आता सगळ्यांचा माईक बंद. आता मी पुढच्या मित्राकडे जाते, आपल्या मित्रमैत्रिणींकडे. शेवटचा माझा प्रश्न असेल, आपला हा श्रेयस आहे, दुसरा श्रेयस दत्तात्रय, तुझा माईक ऑन कर बेटा. हा, कर. तुझंच नाव घेतलंय, माईक ऑन कर, बोल. अरे बापरे, किती साऱ्या भाज्या. अरे बापरे, किती साऱ्या भाज्या. ओके, मग इथे कोणतं विरामचिन्ह वापरशील सोन्या? गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह. अरे बापरे, किंवा अरे वा, किती सुंदर ताज्या ताज्या हिरव्यागार भाज्या, हो की नाही? ताज्या ताज्या हिरव्यागार भाज्या, एवढ्या छान फ्रेश भाज्या बघितल्यावर आपल्याला आनंदही वाटतो. काही मुलांना आश्चर्य वाटतं की अरे केवढ्या भाज्या आहेत, किती भाज्या आहेत या, हो की नाही? मग अशा वेळेला आपण उद्गार चिन्ह वापरतो. व्हेरी गुड. मग आता तुम्ही जी वाक्य लिहिली असतील की नाही, तुम्ही जी वाक्य लिहिली असतील ना, आता ही सर्व वाक्य, या वाक्यांना छानपैकी लिहून तुम्ही आपल्या ग्रुपवर पाठवायचं आहे. कोणती कोणती उद्गार चिन्ह, प्रश्नवाचक चिन्ह, कोणतं चिन्ह वापरलंय, कोणत्या वाक्यामध्ये बरोबर आहे, चूक आहे, ते समजण्यासाठी आपण काय करणार आहात, तुम्ही सर्वजण ती वाक्य लिहून ग्रुपवर पाठवणार आहात. आलं? व्यक्तीला, वस्तूला, जागेला, स्थळाला त्या नाव देऊन ते सर्व करायचंय. आयुष, तुला काही बोलायचंय का? माईक बरोबर ऑन करतोयस, बोल. केला तुझा माईक ऑन, बोल. आयुष डोबळे माईकला हात लावत होता, बोल. नाही बाई. नाही बाई, मी तर पाहिलं बाई. बरं, माईक बंद कर. असू दे, असू दे बेटा, माईक बंद कर. बरं, मग एकंदरीत आजचा हा जो आपला घटक होता, बघा लक्ष द्या. आता मी शेअरिंग स्टॉप केलं पुन्हा. आजचा हा जो घटक होता, चित्रवर्णन आणि विरामचिन्हांचा वापर, हा तुम्हा सर्वांना व्यवस्थित योग्य रीतीने समजला आहे? इथे कोणीतरी मला टमाटे किती रुपये किलो आहे असा प्रश्न लिहून टाईप करून पाठवते. समजलं असेल तर हँड रेज करा. सगळ्यांचे हँड रेज आहेत. व्हेरी गुड. आता तुम्हाला होमवर्क सुद्धा दिलेला आहे, घरचा अभ्यास दिलेला आहे की ते चित्र, त्या चित्रामध्ये पाहून तुम्हाला जे जे वाक्य आपण चित्रवर्णन लिहिणार आहोत, ते चित्रवर्णन करत असताना वेगवेगळ्या विरामचिन्हांचा वापर होऊन कशा प्रकारे वाक्य तयार करता येईल याचा विचार करून तुम्ही काय करणार आहात, वाक्य लिहिणार आहात आणि मग आपल्या ग्रुपवर पाठवणार आहात. ओके, मग आपण आजच्या या तासाला इथेच थांबूया आणि मग पुढच्या तासाला आपण येणारच आहोत. पण तोपर्यंत सर्वांनी आता शांत बसायचं आहे. हे चित्र तुम्हाला मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा पाठवणार आहे.
मग ते पाहून त्याप्रमाणे चित्रवर्णन करा. व्यवस्थित छानपैकी वाक्य लिहा. ओके. स्पृहा मॅडम. तुम्ही ओके सांगा, त्याप्रमाणे मी करते. उमा मॅडम घ्या ना. हो. हे ना